आज मम्मीने धन्नू बारीक मोठी सोडून सगळ्या गाड्या सोडून डायरेक्ट आपली ही ऍसेज चालवायला घेतली होती. मम्मी म्हणली जाऊ दे दादा बघू दे मला पण येते का नाही चालवायला. त्याच्यामुळे नाही का तिने डायरेक्ट घेतली आणि डायरेक्ट चालली व फिरायला. यायला म्हणलं जरा नाही का तिच्यापासून लांबच राहावा, कारण नाही का ती कधी आपल्यावर फेरेन का नाही. त्याच्यामुळे म्हणलं मम्मी बाज झाला आता, तू लय चक्कर टाकली, आता जाऊ दे आपल्याला, कारण नाही का आपल्याला जायचं होतं ठिबकला. आता तुम्ही म्हणता तू 5-6 दिवस झालं नुसतं ठिबकच काम चाललंय. विषय असा आहे ना, आपलं रान मोठं आहे ना आणि माणसं कमी पडतात कामाला. कारण विषय असतो सकाळी उठायचं नसतं लवकर, दुपारी ऊन लागत आणि संध्याकाळी खेळायला जायचं असतं. त्याच्यामुळे नाही का जरा काम थोडीफार रखडतात. त्यात आज पप्पाला सुट्टी होती ना, ते म्हणले आज सगळं काय ना फिनिशच करून टाकायचं. त्याच्यामुळे नाही का आधी सगळे सॉकेट वगैरे करून घेतले. आपल्याला जिथं काय लागत होतं जिथं नव्हतं लागत सगळे का सॉकेट वगैरे टाकून घेतले. दादा तिकडे नाही का पद्धतशीर त्याचं काम करीत होता आणि आपल्याला नाही का हा वाल नाही का मध्येच टाकायचा होता. कारण नाही का खाली जर जास्त पाणी जर झालं तर तिथलं पाणी अडवण्यासाठी आपल्याला इथं कापून नाही का आधी एक वाल टाकायचा होता. कारण खालचं पाणी कमी करण्यासाठी वर दाब देण्यासाठी आपल्याला वाल टाकायचा होता. वाल वगैरे टाकला होता, ठिबक वगैरे जोडलं होतं. आता नाही का फिल्टर जोडून नाही का फक्त चेकिंग करायचं होतं की आपलं बरोबर चालतंय का नाही. फिल्टर पण जोडलं होतं आपण पद्धतशीर आणि आपल्याला म्हणले आता तू जा आणि नाही का तिकडे जाऊन आधी पाणी सोड इकडे यायला. मेन बांधाचे तिथे चेक करायला पाहिजे, त्यालाच नेमकं इकडे मोटर चालू करायला सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याला कळण तिथे जाऊन की नेमका काय फॉल्ट आहे, कुठून पाणी निघातंय. नेमके त्याच बंदाला इकडे पाठवून दिलंय. ते म्हणले तू नाही का 2-4 कॉक फिरवते इकडचे, इथं आपले कॉक येते 2-4 फिरवायचे आपल्याला. तो खाली करायचा, वर करायचा, साईडला करायचा, थोडं मोडा होता वापरायच्या नादात. असा विषय असतो. आता काय आहे ते बरं. मागच्या टायपाला आपण नाही का दुसऱ्या फिल्टरचा तो आतमधला जी जाळी असते का ती काढून ह्या फिल्टरला टाकली होती आणि त्या फिल्टरची आपली जाळी नाही का दाब देऊन मोडली होती. आता काय करतात त्याच्यामुळे नाही का ही जाळी घेऊन आपल्याला आधी तिथं टाकायची होती आणि आपण मोटर बी चालू केली होती, जाळी बी टाकली होती. पद्धतशीर नाही का पाणी टिप थेंबे गळत पण होतं. म्हणला हा प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे आपला. शेवट नाही का 1-2 सऱ्यांना आपलं ठिबक टाकायची राहिली होती आणि त्यात एवढा गुतोडा झाला. म्हणला आता किती वेळ हा गुतोडा काढणार आणि किती वेळ नाही काय सांगू नाही. शेवटी मग त्या 2 सऱ्यांना पण आपण टाकलं आणि पद्धतशीर आपण घराच्या दिशेने निघलो होतो. व्लॉग आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. काही बी कमेंट केलीच पाहिजे.